सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झाला. अंबादास दानवे यांनी हा गंभीर आरोप केला. सखोल चौकशी होऊन वसुली होणार का, असा देखील सवाल दानवेंनी यावेळी केलेला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झाला. NOPL, ग्रीन, NACOF आणि IIPL आणि ओनिक्स सारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटली. महावितरण अधिकारी आणि कंपन्याचे संचालक यावेळी दिवेश सावलिया, पी सुरेश बाबू यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा प्रयत्न आहे का? EOW कडे 5 गुन्हे दाखल होणं ही नामुष्की आहे. सखोल चौकशी करून वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार, असा सवाल यावेळी अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. दरम्यान अंबादास दानवेंच्या आरोपांवर भाजपनं काय पलटवार केलाय हे आपण पाहूयात. तर या सगळ्याची चौकशी होणार का, असा सवाल यावेळी अंबादास दानवेंनी उपस्थित केलेला होता. त्यावर आता भाजपनं काय उत्तर दिलंय पाहूया. आपण ज्येष्ठ आहात, आमदार होतात, किमान घोटाळा कशाला म्हणावं हे तरी आपल्याला समजलं पाहिजे. प्रश्न उपस्थित केला तर वास्तव सुद्धा ऐका. कोणताही 10,000 कोटींचा घोटाळा झालेला नाही. राज्य सरकार किंवा महावितरण यांचं एकही रुपयांचं नुकसान झालेलं नाही, असं नवनाथ बन यांनी म्हणजे भाजपनं उत्तर दिलेलं आहे. त्यावरच आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत अनेक कंपन्यांना काम देण्यात आलं. मात्र 18 महिन्यात हे काम करायचं असल्यानं ज्यांची प्रगती दिसून आली नाही अशांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली. हे महावितरणानं स्वतःहून केलेलं आहे. प्रगती नसलेल्या किमान 20 कंपन्यांची बँक गॅरंटी महावितरणानं जप्त केली आहे. यात सुमारे 40 कोटी महावितरणाला प्राप्त झाले. या पडताळणी दरम्यान 5 कंपन्यांची बँक गॅरंटी बनावट असल्याचं लक्षात आल्यानं महावितरणानं स्वतःहून या 5 जणांविरुद्ध तक्रार केली आहे. या 5ही प्रकरणात एकही रुपयाचं नुकसान महावितरणाचं झालेलं नाही, असं नवनाथ बन म्हणजे भाजपनं म्हटलेलं आहे.